नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ए-टी-एम कार्डचा पिन कसा सेट करायचा किंवा ए-टी-एमचा पिन कसा बदलायचा। जर तुम्ही नवीन ए-टी-एम कार्ड घेतला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे। चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया। सर्वात पहिला तुम्ही तुमचं ज्या बँकेचं ए-टी-एम कार्ड आहे त्या बँकेच्या ए-टी-एम मध्ये जावा। त्यानंतर सर्वात आधी तुमचं ए-टी-एम कार्ड मशीनमध्ये इन्सर्ट करा। ज्या बाजूला चिप असेल कार्डवरील त्या बाजूने मशीनमध्ये कार्ड घाला। त्यानंतर स्क्रीनवर क्रिएट पिन किंवा जनरेट पिन असा पर्याय दिसेल। या दोन्ही पर्यायापैकी तुम्ही कोणताही पर्याय निवडू शकता। तर आता हा पर्याय निवडल्यानंतर तुमचा अकाउंट नंबर किंवा कार्ड डिटेल टाका। त्यानंतर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP येईल। तुम्ही बँकेचा जो मोबाईल नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्हाला OTP मिळेल। तो OTP स्क्रीनवर टाका। OTP टाकल्यानंतर मित्रांनो आता तुमचा नवीन 4 डिजिट पिन टाका। लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही असा पिन टाका की तुम्हाला ते लक्षात राहील। तर 4 अंकी हा पिन असतो, तर 4 अंकी पिन टाकल्यानंतर तोच पिन पुन्हा टाका, म्हणजे तुमचा पिन कन्फर्म होईल। पिन कन्फर्म झाल्यानंतर तुमचा आता ए-टी-एम कार्ड पूर्णपणे सक्सेस झालेला आहे। आता तुमचा ए-टी-एम पिन सक्सेस झाला आहे मित्रांनो। तर असा हा ए-टी-एम पिन सेट करण्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना ही माहिती मिळेल की ए-टी-एम पिन कसा सेट करायचा असतो तो। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद। चला मित्रांनो, पुढल्या व्हिडिओत आपण भेटूया।